मनोजदादासोबत होतात. मनोजदादावर आज पण विश्वास तेवढाच आहे. ज्या दिवशी पहिल्या दिवसापासून मनोजदादा आंदोलन करतात त्या दिवशीपासून आमचा विश्वास तेवढाच आहे. आज पण राहीन, उद्या पण राहीन. आणि मनोजदादा आमच्यासाठी आज देव झालेले. यांच्याकडून आम्हाला वंशावळ प्राप्त झाल्यानंतर आम्हाला आरक्षण मिळणार आहे का नाही हे बी सांगितलं नाही आहे. आमच्या आत्याकडून मिळणार आहे का नाही हे पण आम्हाला सांगितलं नाही. कुठं हे असले छगन भुजबळासारखे ते कुठं ती चष्मा आहे ना एक आंधळं, हे अशा जर लोकांनी आम्हाला त्रास दिला विनाकारण, अरे आम्हाला तुमचं नाही घ्यायचं, आम्हाला तुमचं बी तुम्हाला द्यायचं आहे, आमचं आम्हाला घ्यायचं आहे. शिक्षणामध्ये फायदा भेटणार आहे, सवलती भेटणार आहेत भरपूर. हां, त्याच्यामध्ये आम्हाला शिक्षणाचा भरपूर फायदा भेटणार आहे. आमच्या आता शिक्षणामुळं आमच्या मागास असल्यामुळं आमचं उत्पन्न नसल्यामुळं आम्ही शिकू शकलो नाही. समजा काय अशा आर्थिक पैशाची अडचण असल्यामुळं आम्ही तिथपर्यंत चांगलं शिक्षण घेऊ शकलो नाही. आता ह्या ओबीसीच्या ह्याच्यावर समजा आम्ही पैशाची हे सवलत भेटून आम्ही शिक्षण पूर्ण करू शकतो समजा आमच्या लेकराचे. राहणार भाटुंबा, तालुका केज, जिल्हा बीड. कुठे गेले होते आणि आम्ही गेलेलो होतो मुंबईला, वाशीला होतो आम्ही. मनोज जरांगे साहेबांच्या पाटलांच्या आरक्षणासाठी गेलेलो होतो. तिकडे सरकारने काही मागण्या मान्य केल्या तरी सरकारनं मागण्या मान्य केल्यात, पण लोकप्रिय घोषणा जास्त दिल्यात. यामध्ये आम्हाला सांगितलं नाही की मराठा समाजाला ओबीसीमध्ये किती टक्के आरक्षण मिळणार आहे. आणि आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा प्रश्न निकाली काढलेला आहे, पण जी कुणबी नोंदी जी सापडलेल्या जेवढ्या आहेत त्याबद्दल सरकारनं स्पष्टता दिलेली नाही आहे. आणि विशेष म्हणजे त्याच्यात एक बाब आहे, विदर्भच्या मराठवाड्यात फक्त 28,000 नोंदी सापडल्यात असं सरकार म्हणतं आहे, आम्ही म्हणत नाही आहेत. आणि सरकारनं 37 लाख नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र वाटप केलं आहे असं सरकार म्हणतं आहे. पण त्याबद्दल सरकारवर आमचा कसलाही विश्वास नाही आहे. आमचा जेवढा मनोजदादावर विश्वास आहे तेवढा सरकारवर आमचा विश्वास नाही आहे. का तर सरकारनं फक्त घोषणा केली आहे. अध्यादेशच्या नावाखाली GR दाखवला आहे. GR तर मंत्रिमंडळातला कुठलाही व्यक्ती जारी करू शकतो, पण जो अध्यादेश असतो आरक्षणासंदर्भाचा तो सरकारनं तसा दिलेला नाही आहे. त्याच्यावर सरकारनं हरकती मागवलेल्या आहेत 15 फेब्रुवारीपर्यंत. मग आम्हाला आरक्षण मिळालं हे फक्त लोकप्रिय घोषणाच आहे ना आतापर्यंत. बरं ठीक आहे, समजा जरी घोषणा जरी केली आणि समजा त्या मागण्या मान्य झाल्या आणि सगळ्यात पुढचं समजा भविष्यामध्ये हे निर्णय लागला, तर त्याच्या मागण्यांमध्ये एक महत्त्वाचं आहे की सगळे सोयरे. हां, सगळे सोयरे. याच्यामध्ये काय तुम्हाला म्हणजे त्याच्या तिथे मागं सगळे सोयरे काय होतं आणि त्याच्या काय सगळे सोयरेची जरा थोडंसं मागे राहायची सरकारनं सगळे सोयरेची पण स्पष्टता केलेली नाही आहे. सगळे सोयरे म्हणजे नेमके कोण हे सरकारनं सांगितलं नाही आहे. मग आमच्या आईपासून जर आमच्या आजोबा, आईकडले आजी, आगर आजोबा, मामाकडले यांच्याकडून आम्हाला वंशावळ प्राप्त झाल्यानंतर आम्हाला आरक्षण मिळणार आहे का नाही हे बी सांगितलं नाही आहे. आमच्या आत्याकडून मिळणार आहे का नाही हे पण आम्हाला सांगितलं नाही. फक्त सगळे सोयरे म्हणलेत. मग सोयरे म्हटल्यानंतर आमच्या ग्रामीण भागात अशी एक व्यवस्था आहे की आमचं ज्यांच्यासोबत सोयरपण होतं आहे, जर नाही झालं त्याचं जर आमच्या सोयरपणातला व्यक्ती जर आमच्यासोबत असेल तर त्याची वंशावळ घेतली तर चालेल का नाही हे पण स्पष्टता केलेली नाही आहे. नाता तर आमचं कुटुंबी सुटणारच आहे. का तर आम्ही मराठा समाज आहे. आमच्या मामाची पोरगी, पुरीची पोरगी कुणाला काय होईना आमच्या ह्याच्यात दिलेली असते. मग ती सगळे सोयऱ्याची स्पष्टता सरकारनं दिलेली का नाही दिलेली. आणि विशेष बाब मला जास्त गोष्ट खटकती आहे की ओबीसीमध्ये मराठा समाजाला सरकारनं नेमकं किती टक्के आरक्षण दिले, हाच माझा जास्त महत्त्वाचा मुद्दा मला जास्त भाव खाऊन जायला. बरं, एवढ्या मेहनतीने तुम्ही समजा एवढ्या किती दिवस गेले होते आणि त्यांना तुम्ही एक प्रकारे जरांगे साहेबांच्या आंदोलनाला यश आलंय असं म्हटलं जाते, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला यश आलंय हे 100% आम्हाला खात्री आहे मनोजदादासाठी, पण सरकारवर 1%ही विश्वास आमचा नाही. आम्ही 6 दिवस अंतरवाली गेवराईपासून शहागडपासून आम्ही मनोजदादासोबत होतात. मनोजदादावर आज पण विश्वास तेवढाच आहे. ज्या दिवशी पहिल्या दिवसापासून मनोजदादा आंदोलन करतात त्या दिवशीपासून आमचा विश्वास तेवढाच आहे. आज पण राहीन, उद्या पण राहीन. आणि मनोजदादा आमच्यासाठी आज देव झालेले. कुठून आलात तुम्ही? मी बीडवरून मुंबईवरून आलो आहे आत्ता. बीडवरून मुंबईला गेलो मी आरक्षणासाठी. हां, हां,
हा मग कधी निघाला होता मी कधी पोहोचला? मी आज सकाळी पुण्यात पोचलोय. हा आता पोचलोयच पुण्यात. बरं बरं इथून मागं काय अडचणी येत होत्या आणि आता समजा या आरक्षणामुळे काय सोपं झालेलं असं तुम्हाला वाटतं? आम्हाला सोपं आत्ता काही वाटत नाही असं, हां पण त्यांनी मागण्या मंजूर केल्या, ज्या टायमाला मंजूर होत्याल त्या टायमाला आम्हाला सोपं वाटेल. हां आणि जर नाही मान्य केल्या आमच्या आणि आणखीन काही अडथळे आणले, हां कुठं हे असले छगन भुजबळासारखे, ते कुठं ती चष्मा आहे ना एक आंधळं, हे अशा जर लोकांनी आम्हाला त्रास दिला विनाकारण, अरे आम्हाला तुमचं नाही घ्यायचं, आम्हाला तुमचं बी तुम्हाला द्यायचं आहे, आमचं आम्हाला घ्यायचं आहे, आम्ही पहिलंच त्याच्यात आहेत आणि त्या हिशोबाने आम्हाला पाहिजे. आणि यांनी आम्हाला त्रास देऊ नये. आम्ही कुणाला त्रास दिला आहे का? आत्तापर्यंत मागण्या प्रत्येक जणांनी मागण्या मागितल्या, आम्ही त्या वेळेला आम्ही सहकार्य केलंच ना. आम्ही कुठं तुमच्या संग दुश्मनी केली नाही ना. अरे तुम्हीच आमचे भाऊबंद आहेत आणि आम्ही तुमचे आहेत. बरं आता तुर्तास सरकारने समजा थोडंसं एक प्रकारे आश्वासन जरी दिलेलं आहे, पण मला सांगा की जर याच्यानुसार आश्वासन जरी पूर्ण झालं हां समजा भविष्यात पूर्ण झालं हां तर मागच्या टायमाला अडचणी होत्या, आता काही तुम्हाला सोपं होणार त्याच्यात? आम्हाला त्याच्यातनं एकच सोपं होईल की आमचा एक मुलगा आहे, हां तो शिकतोय. हां प्रत्येक माझ्या बहीण भावंडाचा मुलगा आहे, माता माऊलीचा आहे, तो शिकतोय. हां आणि तो शिकत असताना 1 आणि 2 मार्कावर जर समजा शेळ्या राखत असेल, मेंढ्या राखत असेल, किंवा शेती करत असेल, किंवा कुठं टमटम रिक्षा चालवत असेल, तर ते आम्हाला योग्य वाटलं नाही. आणि ह्या अडचणी जर आमच्या निघून गेल्या आणि आम्हाला थोडं सुख लागलं, शिक्षणाच्या बाबतीत बी आम्हाला पण पैसे भरपूर भरावं लागत होते. वैयक्तिक माझी मुलगी इंदापूरला शिकलेली आहे. इंदापूरला माझी नंबर कशामुळं लागला? आरक्षणात नसल्यामुळं 2 मार्कामुळं मला पैसे भरावे लागले. मी जमीन गहाण ठेवलेली आहे आणि जमीन गहाण ठेवून मुलगी शिकवलेली आहे, इंजिनियर बनवलेले आहे आणि तिचं लग्न पण झालं. पण मुलगी इंजिनियर झाली, मुलीचं लग्न केलं, मुलगी परपंच कुणाचा करायली? तिचाच करायली ना. हां मला काय त्याचं आहे का? पण माझी मुलगी सुखी आहे याच्यासाठी ही शेतकऱ्याचं धोरण असतं. मला सांगा त्यांनी त्या मागण्यांमध्ये असं एक केलेलं आहे पूर्ण त्यांचं म्हणणं खरं सगळे सोयरे हां यांच्या या शब्दावरती त्यांनी यांना सुद्धा त्याचा हे मिळणार आहे. काय सांगा तुम्हाला काय वाटतं? मोबदला मिळावा असं वाटतंय त्यांना. म्हणजे आम्हाला वाटतंय, हां आम्हाला वाटतंय, तुम्हाला नाही वाटत? हां म्हणजे काय वाटतं म्हणजे सगळे मिळायलाच पाहिजे. हां म्हणजे कसं विषय सांगा? कशामुळं मिळायला पाहिजे? मग बापाची बहीण, हां बापाच्या बहिणीचा कुठलीही एखादं परिस्थितीनुसार ती शेती आहे, शेतीच करतंय, परिस्थिती त्याची बी नाजूक आहे. मग बापाची बहिणी काय नात्यात लागत नाही का? बरोबर. बापाच्या बहिणीचं नातं लागत असलं, तिच्या मुलाचं नातं लागलं ना. हां बापाचा भाऊ त्याचं नातं लागलं, बापाचे 2 मुलं आहेत त्यांचं नातं लागलं. हे असे नाते लागायलाच पाहिजेत ना. म्हणजे सोयीर संबंधी जेव्हा सोयर संबंधीच ना. हां सोयीर संबंधी जेव्हा सोयर संबंधी आता मुलगी दुसरीकडे जाते लग्न विवाह होऊन, हां तिकडच्या नातेवाईकांच्या याच्यामध्ये समजा तर त्यांना कसं काय म्हणजे ते त्यांचं पण सोपं झालं का? समजा ठीक आहे, आपण जिथं मुलगी दिलेली आहे आणि जिथं मुलगी दिली ते आहेत समजा आरक्षणमधले आहेत, समजा त्यांना ती शेतकरी आहेत, कुणबी आहेत, हां मग ते कुणबी आहेत आणि मी सध्या जर कुणबी असेल तर मला द्यावं. हां मी कुणबी असं नाही कोण म्हणलं. अगर मी कुणबी आणि ते बी कुणबी आहेत तर द्यावं. ठीक आहे, त्यांना एखादी तुमचं शासकीय नोकरी असेल आणि त्याला पगार जर तुमच्यापेक्षा जास्त असेल, जे मंत्रिमंडळात तुम्हाला पेन्शन लागू होती ना तशी त्यांना पेन्शन लागू होती, त्यांना नका ना देऊ कुणबी पत्र. हो आम्ही धारूर तालुक्यातले सिंगणवाडी गावामधून बीडहून आंतरवालीहून आम्ही मुंबईला गेलो होतो म्हणून दादासोबत. आणि आरक्षण आम्हाला जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही तिथं थांबणार होतो. आरक्षण जेव्हा जाहीर केलं तेव्हा आम्ही गावाकडे चाललो. बरं तुर्तास मागण्या मान्य केल्यात असं सरकार म्हणतंय, काय वाटतं तुम्हाला? मागण्या केल्यात की त्यांना मान्य करावंच लागतं. आणि बरं इथून मागं काय अडचणी होत्या आणि आता हे जर आरक्षण मिळालं त्या पद्धतीने
तर तुम्हाला काय सोपं होणार आहे? आता ओबीसीमध्ये आम्हाला आरक्षण मिळाल्यामुळं आमच्या लेकराला शिक्षणामध्ये फायदा भेटणार आहे, सवलती भेटणार आहेत भरपूर. हां. हां, त्याच्यामध्ये आम्हाला शिक्षणाचा भरपूर फायदा भेटणार आहे. इथून मागं काय अडचण येत होतं? इथून मागं म्हणजे टक्केवारी जास्त असून बी आमच्या समाजाला शिक्षणापासून वंचित राहावं लागत होतं पैशामुळं. बरं. पैशाच्या अडचणी असल्यामुळं, गोरगरीब लोकांच्या अडचणी असल्यामुळं. हां. आता हे आरक्षण भेटल्यामुळं शिक्षणाचा ह्याचा भरपूर फायदा होऊ शकतो. मग त्यांनी त्याच्यामध्ये काय असा उल्लेख केला सगळे सोयरे याच्यामध्ये पण यांना पण सवलती मिळू शकतात. तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये? सगळे सोयरे म्हणजे सगळा मराठा हा एक कुणबीच आहे ना, त्याच्यामुळं सगळ्याला भेटायच पाहिजे नाही. हां, आता सगळे मराठा म्हणजे हे कुणबी पहिले कुणबीच आहेत. हां, मराठा हे नंतर लावलेलं आहे. हां, त्याच्यामुळं सगळ्या सोयऱ्यांना सगळ्या समाजाला हे भेटायच पाहिजे. ते जाहीर केलं नाही पण करायला पाहिजे त्यांनी शासनाने. तुमच्या कुटुंबामध्ये काय कोणाला कधी अशा अडचणी आल्या होत्या का? म्हणजे त्यांच्या काय झालं? आमच्या आता शिक्षणामुळं आमच्या मागास असल्यामुळं आमचं उत्पन्न नसल्यामुळं आम्ही शिकू शकलो नाही समजा. काय अशा आर्थिक पैशाची अडचण असल्यामुळं आम्ही तिथपर्यंत आम्ही चांगलं शिक्षण घेऊ शकलो नाही. आता ह्या ओबीसीच्या ह्याच्यावर समजा आम्ही आली पैशाची हे सवलत भेटून आम्ही शिक्षण पूर्ण करू शकतो समजा आमच्या लेकराच्याही. हां, मुलांचं. गाव कुठचं आणि कुठून? जिल्हा बीड, चंदन सावरगाव गाव. हां. कसा प्रवास होता तुमचा, काय सांगते? प्रवास आंतरवाडी ते मुंबई हां. होता. एवढी गर्दी होती की लई जोरात बघायचंच काम नाही. बरं. लई गर्दी होती. ट्रॅफिक, शांतता, संयम राखला आंदोलकांनी. शांततेत झालं आंदोलन. सार्थक झालं का त्याचं? हां, सार्थक झालं. गाडी चालवत होतं का तुम्ही? हो, गाडी चालू. कसं म्हणजे गाडी चालवताना काय वाटत होतं, म्हणजे काय गाडी चालवताना काय हो होतं? काय करायचं, आंदोलक पुढे चालायचे, आम्ही रात्रीच्याला पुढे जायचं, जेवणाची व्यवस्था करायची, सामान राहायचं गाडीमध्ये माझ्या, हां. गॅस राहायचा, म्हणजे तांदळाचे पोते हे सगळंच राहायचं. जेवण जाऊन बनवायचं पुढे आम्ही, आंदोलक पुढे यायचे तोवर. म्हणजे अगोदर पुढे जाऊन तुम्ही जेवण बनवायचं? हां, जेवण ते बनवायचं. सांग ना सगळं सविस्तर. म्हणजे पहिले नियोजन कसं होतं तुमचं? नियोजन कसं होतं? नियोजन कसं होतं? जेवणाचं नियोजन कसं घेतलं 4 दिवस? जेवणाचं नियोजन होतं. 200 लोक होते हां. आमच्या गावचे, हां. बीडचे. हां. मग ते 200 लोकांचा स्वयंपाक बनवायचा पुढे जाऊन. हां. 10 लोक असायचे स्वयंपाक बनवायला. माझं काम फक्त गाडी चालवायची, हां. जाऊन पॉईंटला उभा करायचं पुढच्या, स्वयंपाकी बनवायचा, आराम करायचा मी तोपर्यंत. हां. पुन्हा नंतर झाले जेवण, पुन्हा सामान भरायचं गाडीत, नंतर घेऊन जायचं पुढच्या टॉपला. एवढं 4 दिवसात थंडीचं वातावरण पण भरपूर होतं. कधी असं जाणवलं नाही का पूर्ण अशी एवढी कडाक्याची थंडी होती? नाहीच, काहीच नाही. त्याच्यामध्ये काय सांगता? आंदोलनासाठी काहीच वाटलं नाही गारवा. मराठ्यासाठी काय त्याला का थंडीचं एवढं लागला गारवा थोडा, पण एवढं काय नाही वाटलं. साहेबांचं काय सांग? साहेबांचं हां. जरांगे साहेबांबद्दल काय सांग? एकच नंबर दरांगे साहेबांनी आंदोलन केलं आणि यशस्वी पडलं पार. कुठून आलं? मी चंदन सावरगावून आलो, तालुका केज, जिल्हा बीड. हां. कुठे गेले होते? मुंबईला गेलतो. सांग. इथून माझं आरक्षणामध्ये काय अडचण येत होत्या आणि आता मागण्या जर पूर्ण झाल्या तर काय काय त्याचा लाभ मिळणार आहे? ते मागण्या जर भेटल्या तर समद्यालाच लाभ होणार आहे. कारण की शिक्षणाच्या बाबतीत समदेलेच अडचण येत होती आणि अडचण आल्यामुळे समदे रानानी ह्यानी काही कामं करत होते. आता पुढं चालून वैयक्तिक मीच स्वतः रानात काम करतो हां. आणि गॅरेज आहे माझं. आणि माझं BSc झालं आहे. BSc झाल्यामुळं मार्क कमी पडल्यामुळे 2 मार्क कमी पडल्यामुळे मी इकडं आलो, लागलो नाही म्हणून. हां. मग नोकरीसाठी का नाही प्रयत्न केला कुठे? नोकरीसाठी प्रयत्न केले ते, पण 2-3 मार्कामुळे बाहेर निघत होतो सदाच. नोकरीत कसं काय बाहेर निघालं? आरक्षण नसल्यामुळे. आरक्षण जर असतं तर आता ह्या टायमिंगला कुठंतरी ड्युटीला असतो.